रात्रीचं ना लाईटीच्या पुढे असतं ना तर त्यामुळे भरपूर मच्छर होते, तर भरपूर मच्छर मेले. आजूबाजूचा व्ह्यू बघा यार, एक नंबर आहे. झोपलो नाही काय नाही, आता मला झोप यायला लागली. नमस्कार, मी अर्जुन, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. अर्जुन ब्लॉग्स मी एंड केला आताच ब्लॉग दुसरा, पहिलावाला नाईट ड्रायव्हिंगचा, आणि इथून पुढे चालू करतोय मी बगोदराच्या आसपास आहे. आणि आता टोल नाका लागलाय, अचानक खड्डे पण आले. कधी पण टोल नाक्याला खड्डे असतातच, जे मग टोल घेतात कसले. बघा खड्डे बघा केवढे, कारसाठी वेगळं आहे आणि ट्रान्सपोर्टसाठी वेगळं आहे. सरळ सरळ, आणि सगळे मच्छर आहे, मच्छर भरपूर मेले, खूप मच्छर मेले. रात्रीचं ना लाईटीच्या पुढे असतं ना तर त्यामुळे भरपूर मच्छर होते, तर भरपूर मच्छर मेले. आणि फायनली उजेड झाला आहे मस्त आहे की 6:30 वाजले. इथून 2 किलोमीटर आहे, काहीतरी 270 किलोमीटर आहे आपलं जामनगरला चाललं. तुम्हाला कळालंच असेल, मुंबईवरून काल निघालो होतो मी संध्याकाळी 6 वाजता, काहीतरी ॲटलिस्ट 6 वाजेपर्यंत 12 तास कंप्लीट झालं आहे. मी गाडी नॉनस्टॉप चालवतो आहे आत्तापर्यंत. आधीचा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला कळाला असेल, आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा जाऊन. नॉनस्टॉप चालत आलो आहे, कुठे थांबलो नाही, जरा एसीचं ते करत होतो, बाकी नॉनस्टॉप चालत आलो आहे मी. आणि इथून बोललो 270 किलोमीटर. आता राजकोट बगोदरा झाला पास, तिथून सरळ सरळ हा रोड आहे ना, हा आपला रोड डायरेक्ट 142ला राजकोट येईल, तेव्हा त्यानंतर हा रोड सोडायचा आपल्याला. नाही तर हा रोड सरळ सरळ चालत राहायचा आहे. राजकोटला पण राईट मारायचा आपल्याला. मग तिकडून जामनगर जवळ आहे तिथून पास, पण राजकोटला ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. आता बघा ना पूर्ण उजेड झाला आहे मस्त आहे की. तुम्हाला पण हे फक्त का हे मच्छर मेले ना त्यामुळे हे निघाले पाहिजे. हे पूर्ण पॅक झाले, हे नाही निघणार आता. हे मला कपड्यांनीच काढावं लागेल. इथे थांबलो होतो जरा फ्रेश व्हायला. फ्रेश म्हणजे आपलं तोंडबिंड धुवायला, तोंडबिंड धुलं, आता एकदम फ्रेश वाटतं मस्त आहे की. थोडं झोप यायचं वाटत होतं, पण म्हणून मी थांबलो, तोंडबिंड धुलं. आणि आता इथून निघूया आपण पुढे. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा यार, एक नंबर आहे, म्हणून मी थांबलो इकडे. काय व्ह्यू आहे त्या साईडला बघा फक्त, एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. मला तर खूप आवडला. ते इथे थांबलो होतो, आता निघूया पुढे. राजकोट असेल इथून जवळपास असेल 80-85 किलोमीटर असेल. तर आपण पुढे भेटूया रोडवर. पण ह्या व्ह्यूला मस्त वाटतं, या व्ह्यू मस्त आहे. इकडे थांबलो, बोललो फ्रेश इकडेच हुआ, कारण आपण या ठिकाणी मुंबईमध्ये राहणार आहे, या ठिकाणी कुठे थांबतो अशा व्ह्यूमध्ये. किती भारी वाटतं यार, एक नंबर मजा येते. तसं पण गावाला जायचा प्लॅन होता, पण नाही झाला. हायवे सोडतोय
आणि इथे जामनगर आहे बघा. लेफ्ट ब्रिज खालून जातोय, सरळ गेला राजकोट सिटी लागते. हा बायपास वरून जामनगरला जातो खालूनच. इथून 128 किलोमीटर बाकी आहे. 2 तास 11 मिनिटं दाखवत आहे. पोचेल आता 2 तास 11 वाजेपर्यंत पोचेल. 8:45 झाले. याच ब्रिज खालून आपल्याला राईट मारायचं आहे. मग पुढे जाऊन हे 99 किलोमीटर बाकी आहे. 1 तास 1.5 तासच्या वरती दाखवत आहे, म्हणजे 1 तास 40 मिनिटं दाखवत आहे. सरळ रोड आहे. का माहिती एवढा वेळ काला दाखवत आहे. मध्ये मध्ये बाईक पण आहे, रिक्षावाले, गाड्यावाले. जरा चाललोय 80-82 चाललोय. मध्ये मध्ये येतात ना, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही. आणि असं मध्ये ओपन असलं ना तर अजून भीती वाटते, कोण गाडी येण्याची काय हे संभवता येते ना, त्यामुळे. बघा बाकी रोड तर मस्त आहे, मक्खन आहे. जसा वडोदरावरून जो रोड लागलाय ना, खड्डे बिड्डे कुठेच नाही, मस्त वेगळे असे डांबराचा रोड आहे. 1 नंबर आहे. खड्डेच नाही, कुठेच नाही, काहीच नाही. बघा स्मूथ चालते एकदम गाडी. मजबूत. वडोदरा ते सुरत मजबूत हे आहे. सुरतच्या पण पुढे वापीच्या आसपास भरपूर खड्डे आहे, बेकारवाले. तर जो कोण येत असेल ना तर सावकाश या. रात्रीचे कळत नाही, एकतर स्पीडला असतो गाडी. दिवाळीच्या वेळेस ना स्पीडला, म्हणजे दिवाळीच्या वेळेस पूर्ण रोड खाली आहे. ट्रकवाले ते कमी होते जरा, कारण सगळे आपल्या फॅमिलीच्या घरी आहे. मी पण तिकडेच पाहिजे होतो, पण आता काय करणार, इकडे बुकिंग आली, इकडे यावं लागलं. ड्रायव्हर लाईफ. नाही तर सगळे तिकडे भाऊ वाट बघत होते. जामनगरला पोचलोय मी. आतमध्ये जामनगर आहे सिटी. मी बायपासनी चाललोय सरळ, आणि इथे थोडं ट्रॅफिक दाखवत आहे, म्हणून इथे जरा ट्रॅफिक आहे मजबूतमध्ये. आणि बेकारवाली झोप आली आहे खूप, म्हणजे खूप बेकारवाली झोप आली आहे. कारण पाणी मारतो आहे, म्हणजे एवढी नाही, डोळे बंद होईल, पण झोप आली आहे. तर बघूया आता, कारण मी नॉनस्टॉप झोपलो नाही कालपासून. सकाळी उठलो होतो, 24 तास झाले मला उठून. मी झोपेल नाही अजून. तर बघूया आता, तिकडे गेल्यावर थोडा वेळ लावूया आणि थोडा 1-2 तास झोपूया. झोप पण पाहिजे शरीराला नक्कीच. आता बघूया किती वेळ लागतो. इकडे वाजले 11:15. आतापर्यंत पोचणार होतो, पण ट्रॅफिकमुळे नाही जमलं. फायनली पोचलो आहे मी. हाच गेट आहे. याच्या गेटमध्ये अलाउड नाही, फोन बिन काहीच अलाउड नाही. फायनली कसं ना कसं तरी पोचलो. किती 11:30 वाजता. लवकर पोचलो असतो, पण थोडा टाईम गेला त्याच्यात, आणि थोडा 1-1.5 तास आधीच पोचलो असतो. आणि आपण कवर केले. काल सकाळी 6-7 वाजता काहीतरी निघालो होतो, 11:30 वाजता पोचलो आहे. म्हणजे विचार करा, 800-850 किलोमीटर आहे. एवढी खेचली गाडी नॉनस्टॉप. झोपलो नाही, काय नाही. आता मला झोप यायला लागली. बघूया कुठेतरी झोपूया. इथे साईडला लावली आहे गाडी, ते यांची वाट बघतोय, ते येतात आहे. ते 15-20 मिनिटात येतील, आणि मग पुढे बघू काय होतं. आणि आता इथून पुढे ब्लॉग कधी चालू होईल मला माहीत नाही, किंवा हा पण एंड होईल मला माहीत नाही. जसं जमेल तसं मी तुम्हाला सांगत जाईल. जसं फोन काढायला जमेल तसं मी करत जाईल. कारण ते कॅमेऱ्यावर चिकट टेप चिपकवतात, कारण समोरचं काय ओपन न व्हा म्हणून. त्यामुळे जरा
भरपूर स्ट्रिक आहे, आतमध्ये काहीच अलाउड नाही. तर मोबाईल पण जप्त करते, भरोसा नाही. त्यामुळे बघू आता, जेव्हा ब्लॉग चालू होईल तेव्हा होईल, तेव्हा लक्षात येईल तुम्हाला. तर भेटू आता, जेव्हा मोबाईल हातात भेटेल तेव्हा, किंवा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आता वाजले 11:30. तर बघू आता कधी मी परत येतो. तुम्ही बघितलं असेल, मी पास बनवायला गेलो आतमध्ये. त्यानंतर मग पास बीस बनवला. मग तिकडे दुसरीकडे गोडाऊनला गेलो खाली करायला. भरपूर मगजमारी होती. एंट्री पास हे ते, सिक्युरिटी गार्ड नुसते हे दाखव ते दाखव. 4 वेळेस त्या सिक्युरिटी गार्डकडे राऊंड मारलो तरी त्यांनी मला बाहेर सोडलं नाही. खूप स्ट्रिक आहे, खूप स्ट्रिक आहे. हे माल दाखव, मालचं एक सुई बाहेर जाऊन देत नाही. आतमध्ये काय, आतमध्ये जाताना एवढं नाही चेक करत, पण बाहेर जाताना पूर्ण चेक करतात. असं का माहिती नाही, पण बेकारवाला सीन आहे. डोकं दुखायला लागतं. त्या दिवस मी पूर्ण रात्र जागलो. तुम्ही बघितलं असेल, मी नॉनस्टॉप आलो आणि नंतर मग पूर्ण दिवस रात्रभर परत जागलो. मग सकाळी 8 वाजता मी हॉटेलला गेलो. त्यांनी रूम दिला होता, त्या रूममध्ये जाऊन झोपलो आणि मग नंतर सकाळी उठलो. मग परत तिकडे गेलो. मग परत रात्री परत एका जागी सामान ड्रॉप केलं होतं आणि त्याच्याच आतमध्ये भरपूर ठिकाणी दोन ठिकाणी माल सोडायचा होता. तिकडे इव्हेंट होतं आणि असे भरपूर ठिकाणी असे जायचो यायचो, त्यातच दिवसच जायचा. मग नंतर मग घरी जाऊन मग रूमवर जाऊन झोपायचो. मग आता परत चाललोय मी भरायला, जिकडे का आजची पार्टी संपणार आहे आणि आज रात्री आपण निघणार आहे बहुतेक. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. तर हा पण ब्लॉग इथेच एंड करूया, कारण माहीत नाही आता परत कधी आता एंटर होईल आतमध्ये. परत मोबाईल अलाउड नाही आहे, एक तर मोबाईल जप्त करतात, त्यामुळे रिस्क वाटतं मला. आणि बघूया आता, बघू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच कुठून कसं निघालं काय. हा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय. पुढचा ब्लॉग नक्की बघा, पुढे काय होतं इथे.